शिराळा नागपंचमी उत्सवासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त, भाविकांना आणि पर्यटकांना सुरक्षेचे आवाहन. प्रसिद्ध शिराळा नागपंचमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिराळा पोलीस आणि सांगली पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी 500 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. बाहेरून येणाऱ्या भाविक आणि यात्रेकरूंच्या वाहनासाठी ITI चौकाच्या पाठीमागे विशेष पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून बायपास रस्ता एकतर्फी सुरू करण्यात आला आहे. भाविक बायपास रस्त्याने वारणा, मांगले आणि कुकरूड बाजूकडे जाऊ शकतात. शहराच्या मुख्य भागात आणि गर्दीच्या ठिकाणी वाहने आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. CCTV व ड्रोनद्वारे नजर गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या किंवा चेन स्नॅचिंगसारखे प्रकार टाळण्यासाठी संपूर्ण शहरात CCTV कॅमेरे बसवून झाले आहेत. तसेच गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचाही वापर केला जात आहे. गर्दीत मोबाईल, पाकिट, सोन्याचे दागिने चोरल्या जाण्याची शक्यता असल्याने भाविकांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची स्वतः काळजी घ्यावी. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी जास्त गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. शहरात वाहन आणण्याचा प्रयत्न करू नये आणि उत्सवाच्या काळात पोलीस प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन शिराळा पोलीस निरीक्षक जांबाजी देशमुख यांनी केले आहे. ते नेमके काय म्हणाले ते पाहू. शिराळा नागपंचमीच्या अनुषंगाने शिराळा पोलीस व सांगली पोलीस यांच्याकडून नागपंचमीच्या सणाच्या उत्सवाच्या अनुषंगाने योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सर्व भाविकांना, यात्रेकरूंना येण्या जाण्यासाठी आपण ITI चौकच्या पाठीमागे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी आपण बॅरिकेडिंग वगैरे लावलेला आहे. तसेच बायपास रोड आपण चालू ठेवलेला आहे. वन वे मध्ये बायपास रोडने आपण वारणा, मांगले ह्या साईडला, तसेच कोकरूड साईडला तुम्ही जाऊ शकता. आतमध्ये गाडी आणण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. तसेच भरपूर गर्दी होत असल्याने व बाहेरचे भरपूर लोक येत असल्याने यात्रेकरूंनी आपले मौल्यवान वस्तू जसे की दागिने, मोबाईल यांची सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. जेणेकरून एवढ्या गर्दीमध्ये आपला मोबाईल, पॉकेट, सोनं, चांदी, दागिने याची चेन स्नॅचिंग, चोरी होण्याची दाट शक्यता असते. गर्दीमध्ये काही दिसत नाही आहे तरीही आपण शहरामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. ड्रोन कॅमेऱ्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे. पण तरीही लोकांना आवाहन करण्यात येते की गर्दीचा गैरफायदा घेऊन काही लुटारू, चोर चपेटे हे गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी, पिक पॉकेटिंग करू शकतात. तरी यात्रेकरूंनी आपल्या मौल्यवान वस्तूचा, मोबाईलचा, दागिन्याची काळजी घ्यावी. जास्तीत जास्त गर्दीमध्ये येण्याचा प्रसंग टाळावा. यात्रेमध्ये भरपूर गर्दी असल्याने लहान मुले, स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांनी गर्दीमध्ये येण्याचा विचार करू नये. तसेच लोकांनी पोलिसांच्या कार्याबद्दल सहकार्य करावे. धन्यवाद. बंदोबस्त यात्रेच्या अनुषंगाने आपण जवळ सुमारे 500 पेक्षा जास्त बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच लोकांना बायपास रोडच्या आतमध्ये वाहनांना मज्जाव करण्यात आलेला आहे. कारण आतमध्ये भरपूर गर्दी असल्याने लोकांना विनंती आहे की त्यांनी आत शहरामध्ये वाहनं आणण्याचा प्रयत्न करू नये. धन्यवाद.